जर m बरोबर 64 कॉमा n बरोबर 144 तर मोठ्या वर्गमूळामध्ये आणि त्याच्यामध्ये छोटं वर्गमूळ दिलंय बरोबर किती म्हणून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लय सोपं आहे बघा. सोडवताना कसं सोडवायचं बघा. वर्गमूळाला वर्गमूळ चिन्ह जसे असतं सर. इथं 3 लिहिले, 3 ला 3 जसे असतं सर. m बरोबर किती दिले 64 आणि n बरोबर किती दिले 144. म्हणजे याचा अर्थ काय झाला घनमूळ किती आहे 64 कोणाचा घन आहे 4 चा. म्हणजे मोठ्या वर्गमूळामध्ये 4 अधिक याचं वर्गमूळ 12 या दोघांची बेरीज 16 आली वर्गमूळामध्ये म्हणजे याचं उत्तर मिळालं काय अर्थ. एक पुढचं जर p बरोबर 12 व q बरोबर 26 तर वर्गमूळामध्ये कंसात 2 वर्गमूळात 3p कंस बंद अधिक 2q अधिक वर्गमूळात 81 बरोबर किती. जर p बरोबर 12 व q बरोबर 26 तर मोठ्या वर्गमूळामध्ये त्यात कंस टाकला अगोदर 2 लिहिले वर्गमूळामध्ये 3p कंस बंद केला अधिक 2q अधिक ते सेपरेट आहे त्याला वर्गमूळ आलेलं नाही आणि पुढे वर्गमूळामध्ये 81 टाकलं. पटकन सोडवा.